नमस्कार, मी मिनल माळी-मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी महाराष्ट्राची मध्ये पाहूया महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पाला 17 वर्ष पूर्ण झाली असून अनेक आंदोलन आणि उपोषण होऊन सुद्धा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. आचारसंहिता संपल्यावर बाळगंगा धरणाचे प्रश्न तातडीने सोडवले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024च्या निवडणुकीवेळी केली होती. आता बाळगंगा धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलंय. या आंदोलनामध्ये संदीप पाटील आणि इतर शेतकरी सुद्धा नदीमध्ये उतरून जलसत्याग्रह आंदोलन करणार आहेत. जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन उग्र पद्धतीने होऊ शकते. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन प्रकल्पग्रस्तांना योग्य तो न्याय द्यावा अशी शेतकरी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. या बाळगंगा धरणाला 17 वर्ष बाळगंगा हा जो प्रकल्प आहे त्याला 17 वर्ष झालेले आहेत. परंतु अद्याप या धरणामध्ये जे प्रकल्पग्रस्त आहेत, जे शेतकरी आहेत, जे भूमिपुत्र आहेत, त्यांना अद्याप इथे न्याय मिळालेला नाही. आता आजच आपण पाहतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी ज्या जमिनी आहेत त्यांना करोडो रुपयाचा भाव भेटलेला आहे. परंतु बाजूला असणाऱ्या बाळगंगा धरणातले प्रकल्पग्रस्तांना अतिशय म्हणजे 8 लाख रुपये, 10 लाख रुपये, 12 लाख रुपये असा एकरी भाव भेटलेला आहे आणि हा शेतकऱ्यांवर झालेला खूप मोठा अन्याय आहे. आणि म्हणूनच आम्हाला सरकारला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने वसई विरार कॉरिडॉर असेल, आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, जे हायवे असतील, त्यांना ज्या पद्धतीने आपण करोड रुपयाचे भाव दिलेत त्याच पद्धतीने दर येथील शेतकऱ्यांना द्यावेत अशी आमची मागणी आहे. त्याच पद्धतीने पुनर्वसन जो आराखडा सरकारने केलेला आहे त्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या चुका आहेत. 11 आणि 12ला जे संकलन केलं त्यामध्ये कुटुंब संख्या ही 3443 होती आणि सरकारने जे पत्र दिलेले त्यामध्ये त्यांनी फक्त 2474 कुटुंब पकडलेले आहेत. आमच्या सरकारकडे मागणी आहे, पूर्वीची जे संकलन आहे 3443 आणि आता 18 वर्षावरील मुले असतील, त्यानंतर परित्यक्ता असतील, विधवा असतील, असे 1355 जे कुटुंब आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करून या सर्वांचं पुनर्वसन सरकारने केलं पाहिजे. ही सरकारकडे आमची मागणी आहे. सरकारने याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही 13 ऑक्टोबर 2025 रोजी याच नदीच्या पात्रामध्ये उतरून जलसत्याग्रह आम्ही करणार आहोत. त्यामुळे सरकारने लक्षात घ्यावी की आता इथला शेतकरी, इथला भूमिपुत्र, इथला प्रकल्पग्रस्त, इथले सुज्ञ नागरिक या आंदोलनामध्ये मोठ्या तीव्रतेने उतरणार आहेत. त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे त्याच तीव्रतेने पाहायला असायला हवं. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पेणमध्ये जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते त्यावेळीच त्यांनी सांगितलं की एकदा आचारसंहिता उठली की बाळगंगेचे प्रश्न सोडवले जातील. परंतु 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या प्रश्नांकडे ढुंकून सुद्धा बघितले नाही. या उलट सरकारच या प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे. कारण हायकोर्टामध्ये शेतकरी जिंकलेले आहेत, परंतु सरकारच जर शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात जात असेल तर आमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की सरकार हा शेतकऱ्यांच्या आणि इथल्या भूमिपुत्रांच्या, इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या विरोधात आहे. आणि म्हणूनच सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सरकारने हे प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर आणि त्वरित सोडावेत, यासाठीच आम्ही हा बाळगंगा जलसत्याग्रह आम्ही करत आहोत. पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील खोट्या व्यक्तीच्या नावाने खरेदी केल्याप्रकरणी डॉक्टर महेश पोरे यांनी कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. खोट्या व्यक्तींमध्ये 13 परप्रांतीयांचा समावेश आहे. टिळक यांच्या नावाने दुसरा व्यक्ती उभा राहून ही जमीन प्लॉटिंग करून विकण्यात आली अशी तक्रार महेश पोरे यांनी दुय्यम निबंध कार्यालय इथं केली होती. वरिष्ठांनी पाहणी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकारी दुय्यम निबंधक कार्यालय पेण येथील वैशाली म्हात्रे वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे दाखल करणार आहेत असं त्यांनी सांगितलं. तब्बल 55 लोकांचा यात समावेश आहे.
ज्यांनी फसवणूक केली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महेश पोरे यांनी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। सर, वरिष्ठांचं पत्र प्राप्त झाल्यानंतर मी माझा रिपोर्ट तयार करून त्या संदर्भात गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आज जाणार आहे आणि तिथे गुन्हा नोंद करण्याची जी काही प्रोसिजर आहे ती कंप्लीट करून एकूण दस्तनिष्पादक म्हणजे देणार आणि घेणार प्लस ओळख देणार व साक्षीदार असे 55 लोक तरी आहे। ही गोष्ट 2018ची आहे सर आणि मी 2022मध्ये इथे कार्यालयाचा पदभार सांभाळलेला आहे। नाही, परंतु जे काही कागदपत्र आहेत त्याच्या अनुषंगाने प्रोसिजर करण्यात आली। हा सर्व जो दस्तऐवज झालेला हा बोगसच आहे असं समजलं जाते। तर तस तरी तसंच दिसून येते सर ते कागदपत्रे बघितल्यानंतर। आता ते न्यायालयीन बाब असणार, त्याची आता पुढे कारवाई चालू होणार ना सर। त्या अर्जावरती दुय्यम निबंधक सौ वैशाली म्हात्रे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे की सदरचा दस्ता हा बोगस आहे। सदर दस्ताची माहिती देतो। सर्वे क्रमांक 196 बोरगाव, दस्त क्रमांक 2764/2019, क्षेत्र 284 गुंठे। मयत कै यशवंत माधव टिळक हे वारले असताना सुद्धा त्यांच्या जागेवरती बोगस व्यक्ती उभा करून त्यांनी 2019ला दस्त तयार केला होता। त्याबाबत मी तक्रार दिली होती। त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी अलिबाग यांनी मॅडमला आदेश देऊन सदरच्या केसमध्ये पोलीस तक्रार दाखल करण्यास सांगितली आहे, ती त्यांनी केलेली आहे। हो, त्या लोकांना आता गुन्हे दाखल होतील, पोलीस त्याचा कारवाई करतील। आता त्यांचं म्हणणं आहे की हा दस्त बोगस झालेला आहे, बोगस इसम उभा करून दस्त पूर्ण केलेला आहे। त्यामुळे सदर इस्मान ज्यांनी बोगस दस्त केला ते सर्व लोक घेणारे देणारे या सर्वांवरती पोलिसांनी कारवाई केली। एकूण त्यामध्ये 55 लोक आहेत। संपूर्ण खोटा करार झालेला आहे आणि आमचं म्हणणं आहे की ही जमीन सरकार जमा व्हावी। ते ज्यांनी जमीन मालक ज्यांनी विकलेलं आहे त्यांच्याशी ते बघतील काय करायचं। फसवणूक झाली, सगळ्यांचीच फसवणूक झाली, सगळ्यांची फसवणूक झाली। त्यांनी जमीन देणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावेत की आम्हाला जमीन बोगस देऊन आम्ही आमची फसवणूक केली म्हणून। शिवसेना महिला आघाडीच्या पुढाकारानं दिवाळी महोत्सवाच्या माध्यमातून मागील 3 वर्षांपासून तालुक्यातील महिला उद्योजकांना मोफत व्यासपीठ निर्माण करून दिल्यानं तालुक्यात अनेक महिला उद्योजक निर्माण झाल्यात असे गौरवोद्गार शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी काढलेत। पेणमध्ये आयोजित उद्यम सखी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या मेळाव्याचं उद्घाटन अदिती दळवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। उद्यम सखीच्या माध्यमातून आज अनेक उद्योजक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात। त्यांच्या माध्यमातून इतरही अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झालाय असं महेंद्र दळवी म्हणालेत। दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होऊन नगरपालिका निवडणुका होतील। दिवाळीनंतर रोहा आणि पेणमधील राजकीय फटाके फुटणार यात शंका नाही असंही ते म्हणालेत। त्यामुळे निवडणुकीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा, शेवटच्या घरापर्यंत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचा। आगामी निवडणुकांमध्ये रायगडमध्ये भगवा फडकवणारच अशी ग्वाही आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। राजकीय परिभाषेचं भाषण त्यांचं ऐकलं की माणूस उठून उभा नक्की राहील असं मला वाटतं। राहुल ताईच्या जागी खूप छान अभ्यास आमचे रघुजी आहे, दादा आहे, हे सगळे मान्यवर मंडळी आहेत। गेले कित्येक वर्ष समाजसेवेतनं राजकारण येत असताना अनेकांना साथसोबत घेऊन बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने पक्षाची प्रगती करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि मग येणाऱ्या काळामध्ये भिस्त त्यांच्यावर निश्चित आहे, पक्षाचं बळ त्यांच्या पाठी निश्चित आहे। आणि म्हणून मागा सांगितल्याप्रमाणे दिवाळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील। मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये मी आता रोह्यामध्ये फटाका वाजवला आहे, पेणमध्ये देखील वाजवण्याची इच्छा आहे, तर आमची लोक प्रेम करणारी आहे नक्की नाही आहे। पण पेणमध्ये जिल्हा प्रमुख काम करत असताना अतिशय माझ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्या नेत्यांचं सहकार्य मला लाभलेलं आहे। त्यामुळे आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना खऱ्या अर्थाने खेडेगावात गावागावात किंवा शहराच्या प्रत्येक आपल्या कानाकोपऱ्यात पोहोच असताना या सगळ्यांची मेहनत अतिशय महत्त्वाची आपण सगळ्यांनी बघितलं। आणि खऱ्या अर्थाने जिल्हा प्रमुखांच्या नावारूपाला आलो, एक नाही दुसऱ्यांदा मी आमदार झालो, आपली सेवा करायची मला संधी दिली आहे। विशेषतः सरकारचा आमदार म्हणून आपली सेवा करत असताना माझं लक्ष देखील या नगरपालिकेमध्ये निश्चित आहे। काही देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न निश्चित करतो। येणारं काही दिवसात निवडणुकीच्या आता उरलेत, मला दिवाळीनंतर लगेच आचारसंहिता लागेल। पण आपण सगळे जसं आता या कार्यक्रमाला सज्ज राहिलो आहे तसेच सज्ज व्हा असं मी सबुरी सल्ला नक्की देईन। कारण शेवटी निवडणूक प्रक्रिया आपल्या निवडणुकीमध्ये सहभाग द्यायचा आहे। युती महायुती ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात,
शेवटी आपल्या पक्षाची कार्यपद्धती कार्यप्रणाली म्हणजे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत शेवटच्या घरातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे तर तुमचं काम आहे. त्यातच एक छोटेखानी कार्यक्रम म्हणजे आता उद्धव सखीचा हा एक छोटेखानी आपला हा उद्योग कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. असे 12 कार्यक्रम व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. थोडीशी मध्यंतरी काळामध्ये निवडणुका पुढे गेल्यामुळे सगळ्या राजकीयदृष्ट्या मर्ग आली होती, पण आता ती खऱ्या अर्थाने दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा कार्यरत होते आणि आपण सगळे ॲक्टिव्ह होत आहे. याचा मला जास्त आनंद निश्चित आहे. आणि मग तालुका प्रमुख असतील, माझे विभाग प्रमुख असतील, वरिष्ठ नेते आहेत या ठिकाणी जे रविवार 12 ऑक्टोबर आपल्या सगळ्यांसाठी सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत आपल्यासाठी खुलं आहे. स्वागत करायला पाहिजे. खरंच म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय महेंद्र चंद्रवी यांच्या असल्या त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील गोंड उमरी गावातील आदिवासी साकोली वनविभाग क्षेत्रात 1979-80 पासून अतिक्रमण करून धान पिकाची शेती करून आपला उदरनिर्वाह करतायत. या ठिकाणी काही अतिक्रमणधारकांना पट्टेही मिळालेत. या वनविभागात 40 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये नोकरीवर असणाऱ्या एकाही अधिकाऱ्यानं कोणत्याही अतिक्रमणधारकाला त्रास दिलेला नाही किंवा पैशाची मागणी सुद्धा केलेली नाही. मात्र साकोली नवपरिक्षेत्र कार्यालयामध्ये नव्यानं रुजू झालेल्या अधिकाऱ्यानं या अतिक्रमणधारकांना त्रास देऊन पैशाची मागणी केली आणि त्यांनी पैसे न दिल्यानं 40 वर्षापासून त्यांच्या जाण्या येण्यासाठीच्या रस्त्यावर भर पावसामध्ये जेसीबीच्या सहाय्यानं खोदकाम केलं आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी अडचण निर्माण झाले. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवून रस्ता सुरळीत करून देण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी केली. कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. उभे आहोत साकोली तालुक्यात गोंडुंबरी या गावच्या वनविभागाच्या जागेवरती आणि या वनविभागाच्या जागेवर या गोंडुंबरीचे काही नागरिकांनी 40 वर्षापासून अतिक्रमण करून या ठिकाणी शेती कसत आपला उदरनिर्वाह केलेला आहे. आणि या शेतीवर येण्यासाठी 40 वर्षापासून जो रस्ता होता तो रस्ता येथील जे नवीन अधिकारी आले आहेत त्यांनी हेतू परस्पर तो येण्या जाण्याचा रस्ता मोडल्यामुळे या शेतकऱ्यांना शेतावर येण्यासाठी फार अडचण निर्माण झालेली आहे. तर आपण जाणून घेऊया काही आपल्या सोबत या गोंडुंबरीचे शेतकरी आहेत आणि ते दिव्यांग आहेत, तर त्यांची व्यथा आपण जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? मी गोंडुंबरीचा गजानन दयाराम राऊत. ज्या वन अधिकाऱ्यांना येऊन सगळ्यांनी माझ्या कास्तकारीमध्ये नाल्या मोठमोठे नाल्या पाडले, जाण्या येण्याच्या रस्त्यामधून त्यांना गड्डे निर्माण केले, मला अडथळा निर्माण केले. मी 35 वर्षापासून ते कास्तकारी करत असून सुद्धा त्यांना मला आता अडथळा निर्माण केले आहेत. त्या शेतीवर 35 वर्षापासून मी पेरत आहोत. त्याचा तुमची ज्या अधिकाऱ्याने तुमच्या जो जाण्या येण्याचा रस्ता जो खोदून जो हे केलेला नाल्या पाडल्या आहे आणि तुमचे जे नुकसान झाले आहे तर त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे? माझी मागणी अशीच आहे की त्या शासनाने त्याचे कारवाई करावे. न कारवाई करून सुद्धा न मानल्यास मी दिव्यांग आहो ह्या हेतूने ऑफिसला येऊन मी आमरण उपोषण करीन अशी माझी मागणी आहे. निश्चितच या ठिकाणी आपण गोंडुंबरी गावातील जे दिव्यांग व्यक्ती आहेत आणि काही शेतकरी आहेत यांच्यासोबत संवाद साधला. यांच्या असं म्हणणं आहे की 40 वर्षापासून जी शेती या ठिकाणी हे करत आहेत आणि या शेतीतून जो उत्पादन होते त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे आणि जो 40 वर्षापासून येण्या जाण्याचा रस्ता जो होता हेतू पुरस्पर रातोरात JCBच्या साहाय्याने तो खोदण्यात आला आणि त्यामुळे येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण होऊन या ठिकाणी पिकाची नुकसान झालेली आहे. शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. मी प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 भंडारा.
गुणवंत विद्यार्थी आणि सेवकांचा गौरव हा चर्चासत्र कार्यक्रम साकोली इथं आयोजित करण्यात आला होता। यात सेवकांनी बाबांच्या विचारधारेवर एक आणि परमात्मा एक या तत्वज्ञानावर मानव धर्माच्या शिकवणुकीवर आपले विचार व्यक्त केले आणि सामाजिक जाणीव म्हणून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मानचिन्ह आणि पदक देऊन गौरवण्यात आलं। सेवकांच्या मुलांमधून शासकीय नोकरीत निवड झालेल्या यशस्वी युवकांचा शाल आणि श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला। या सत्काराने तरुण पिढीला समाज आणि देशाच्या सेवेत जाण्यासाठी प्रेरणा मिळाली। परमात्मा एक सेवकांनी आयोजित केलेला हा कोजागिरी उत्सव आध्यात्मिक चर्चा, गुणवंतांचा गौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी यात परिसरातील सेवक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। सर्व सेवकांनी सहभोजन घेऊन आणि अमृततुल्य दूध प्राशन करून भगवंतांच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर इथं हंबरडा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला आणि पक्षाचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शेतकऱ्यांचे वाढते संकट, ओल्या दुष्काळामुळे झालेले नुकसान, महागाई आणि सरकारच्या धोरणाविरोधात हा मोर्चा निघालाय। उद्धव ठाकरे यांनी मोर्चा समाप्तीनंतर घेतलेल्या सभेत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे आज हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आले। आपण बघतोय स्टेजवर चंद्रकांतजी खैरे यानंतर अनेक मराठवाड्यातले पदाधिकारी उपस्थित असल्याचे आपल्याला बघायला मिळते। आपण बघतोय क्रांती चौकातील हे दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी असतील, मराठवाड्यातील उभाटा गटाचे शिवसैनिक जमा झाल्याचे आपल्याला बघायला मिळते। या नेमकं काय आहे, कशा पद्धतीचा हा हंबरडा मोर्चा आहे, बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। विनंती आहे, आपण साहेबांच्या मागे जायचं आहे। सर्व मोर्चेकऱ्यांना विनंती आहे, आपण माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे जायचं। कोणी पुढे जाऊ नका विनंती आहे, कोणी पुढे जाण्याचं नाही, तुमच्या साहेबांच्या मागे जायचं। एक मिनिट घ्या ना। माफीचं जे आंदोलन आहे त्याबद्दल आज सर्व शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी कर्जमाफी व्हायला पाहिजे हा त्यांनी दिलेला शब्द होता। त्याच्यानंतर 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना तात्काळ मिळायला पाहिजे। तात्काळ म्हणजे 1 महिन्याच्या 15 दिवसाच्या आत, दिवाळीच्या पहिले मिळायला पाहिजे। आणि पीक विम्याची जी अट टाकलेली त्यांनी ती अट रद्द करायला पाहिजे। आता सध्या एकरी फक्त 8,500 रुपये देऊ लागले, एकरी 8,500 रुपये देऊ लागले, 8,500 आहे। आणि त्यांच्यात त्यांनी एक पॉईंट मारलेला आहे की ॲब्सेंट शेतकरी आणि प्रेझेंट शेतकरी। मग आता त्याच्यात किती शेतकरी वगळतील आणि किती येतील, काय त्याचा नियम आहे अजून, असं आहे। काय वाटतं तुम्हाला आता आजच्या आंदोलनानंतर काही सरकारला जाग येईल? या आंदोलनाच्या धसक्यामुळेच त्यांनी महायुती सरकारने पॅकेज जाहीर केलं आणि ह्या धसक्यामुळे 100% शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। आजच्या मोर्चाबद्दल काय सांगा? जे शेतकऱ्यांचं मोर्चात जे नुकसान झाले त्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी शेतकरी या ठिकाणी हंबरडा फोडण्यासाठी आलेले आहेत। काय सांगाल आता आजच्या या आंदोलनानंतर काही सरकारला जाग येईल का? सरकारला जाग येण्यासाठीच उद्धवजींनी हा मोर्चा काढलेला आहे। साहेबांच्या पाठीशी आम्ही शिवसैनिक समर्थपणे उभे आहोत। काय सांगाल आजची काय काय मागणी आहे? 8,000 मध्ये संबंधित शेतकऱ्यांची शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये अनुदान आणि संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही अशी साहेबांची मागणी आहे। या मोर्चातून काय वाटतं तुम्हाला आता सरकार काय दखल घेईल? सरकारला जाग येण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। सरकारला निश्चितपणे उद्धव साहेबांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल। सध्या तुम्ही बीडचे जिल्हा प्रमुख आहात, बीडमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याकडे कसं? नाही, जे नुकसान भरपाई झाली आहे त्या जे दिली सरकारने जे दिली ती अत्यल्प स्वरूपाची आहे। त्याच्यासाठीच आपण उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चात सहभागी झालेलो आहोत। लाखोच्या संख्येने या ठिकाणी भव्य
असा मोर्चा या ठिकाणी निघालाय. शेतकऱ्याचा हंबरडा, या महाराष्ट्राचा हंबरडा या सरकारच्या कानावर घालण्यासाठी, शेतकऱ्यांचा जो हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपण तुम्ही बघितलं असाल, या सरकारने 50,000 रुपये हेक्टरी अनुदान दिलं नाही, शेतकऱ्यांचं कर्ज माफ आश्वासन करून केलं नाही. त्यासाठी हा भव्य मोर्चा आहे आणि या ठिकाणी मोर्चा थांबणार नाही. उद्धव साहेबांचा जर आदेश आला तर येणाऱ्या काळामध्ये या आमदाराला, या सत्तेमध्ये खासदाराला आम्ही रस्त्यावर पण उतरू देणार नाही. का सांगाल आता कर्जमाफीच्या घोषणा ज्या झालेल्या आहेत किंवा त्यात सहमत आहे का तुम्ही? नक्कीच सहमत आहे. कर्जमाफीची घोषणा झाली पाहिजे. कर्जमाफी आतापर्यंत या सरकारने केली नाही. एकच मर्द या ठिकाणी आहे, जो महाराष्ट्र शेतकऱ्यांचा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे. याच एका माणसाने या ठिकाणी शेतकऱ्याला जो शब्द दिला होता कर्जमाफीचा तो पूर्ण करून दाखवला. हे सरकार फक्त घोषणा देत आहे आणि कोणत्याच शेतकऱ्याचं काम या ठिकाणी झालेलं नाही. यासाठी आदरणीय उद्धव साहेब नेतृत्वाखाली या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला मोर्चा निघालेला आहे. हा भव्य मोर्चा ही प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन आहे. येणाऱ्या कार्यकाळामध्ये येत्या 15 दिवसामध्ये जर निर्णय नाही झाला तर या सरकारला आम्ही देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाही. याचे पाठाड मोकळे करू, याचे कपडे फाट. मिशन सहयोग अंतर्गत पोलीस दलाच्या वतीनं वेगवेगळे 8 उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात येत आहेत. याच अनुषंगानं नांदेड पोलीस दलाच्या वतीनं मिशन समाधान अंतर्गत तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला. या तक्रार निवारण दिनात वजीराबाद ठाण्यात पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांनी उपस्थित राहून विविध तक्रारीवरील नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत तक्रारीचं तत्परतेनं निवारण करत कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन दिले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. मिशन समाधान अंतर्गत या ठिकाणी तक्रार निवारण या ठिकाणी चालू भाषण अंतर्गत योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी आपण अनेक नागरिकांच्या या ठिकाणी तक्रारी ऐकून घेतलेल्या आहेत. एक पोलीस दलाच्या वतीनं आहे हा एक काय म्हणतो आपण पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या सूचनेनुसार दर शनिवारी तक्रार निवारण केंद्राचं आयोजन करण्यात आलेले. काय सांगाल? नमस्कार, मी रामेश्वर व्यंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर. माननीय पोलीस अधीक्षक साहेब, त्याचप्रमाणे आपल्या परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय उमाप साहेब यांच्या संकल्पनेतून आज आपण तक्रार निवारण दिनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. पोलीस स्टेशनला जे काही तक्रारी अर्ज येतात त्या सर्व अर्जदारांना, त्याचप्रमाणे ज्यांच्या विरुद्ध अर्ज आहे त्या गैरअर्जदारांना हा शनिवारचा दिवस दिलेला आहे. त्याने उपस्थित राहावं प्रत्येक पोलीस स्टेशनला. आणि रोटेशन वाईज माननीय पोलीस अधीक्षक असतील, अप्पर पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी असतील, ते बदलून प्रत्येक शनिवारी प्रत्येक पोलीस स्टेशनला हजर राहणार आहेत आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील जे काही तक्रारदार आहेत त्यांच्या तक्रारीची दखल शनिवारी या दिवशी घेतली जाणार आहे आणि त्याच्यावरती जी कायदेशीर कारवाई करून त्यांच्या शंकांचं जे निरसन आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. सर्व पोलीस स्टेशन आहे जिल्ह्यातल्या सर्व पोलीस स्टेशनला हा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक वरिष्ठ अधिकारी कुठल्या ना कुठल्या एका पोलीस स्टेशनला आज रोजी हजर आहेत आणि ते संबंधित नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आहेत. आतापर्यंत सकाळपासून 10:30 हा उपक्रम चालू आहे आणि जवळपास 22 ते 23 नागरिकांच्या तक्रारी या ठिकाणी आपण हँडल केलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती जे काही कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे सूचना आपण संबंधितांना दिलेल्या आहेत. हा उपक्रम पूर्वीपासून चालू होता, परंतु मध्ये आपले गणपती बंदोबस्त असतील, दुर्गा बंदोबस्त असतील, मध्ये दसऱ्याचा बंदोबस्त असेल, हल्ला बोलता, त्यामुळं मग ह्या शनिवारी आपल्याला तक्रार दिन आयोजित करता आलं नव्हतं. परंतु हा उपक्रम आता इथून पुढे कंटिन्यू चालू राहील. विशेष करून कुठल्या प्रकारच्या तक्रारी आल्या आजच्या याच्यामध्ये? यामध्ये मिक्स स्वरूपाच्या तक्रारी आहेत. काही तक्रारीमध्ये NC स्वरूपाच्या तक्रारी आहेत ज्यामध्ये नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स रजिस्टर करणं गरजेचं आहे. काही संपत्तीविषयक वाद आहेत, सिव्हिल स्वरूपाच्या तक्रारी आहेत, संबंधितांना आपण तसं समज दिलेली आहे. काही ज्या तक्रारी आहेत ह्या पोलीस विभागाशी संबंधित नाही आहेत, तर आपण संबंधित विभागाला वर्क करत आहोत आणि ज्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करणं अपेक्षित आहे त्या प्रकरणामध्ये आपण गुन्हे दाखल करत आहोत. नंबर घ्या नंबर एकाचा नंबर मध्ये नसतात तर ते तक्रारदारांना वेळीच सांगितलं पाहिजे. 6 महिन्यांचं सांगितलं तर त्याचा प्रश्न तोच असतो की साहेब मी 6 महिन्यांचं आज हे सांगता, हे 6 महिन्यापूर्वी सांगितलं असतं आम्ही तेच केलं असतं.
त्रासाही विषय त्यामध्ये असतो. तर त्यासाठी ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे, जर पोलीस विभागाशी संबंधित आहे तर 100 टाइम नाही आपलं जागेवरच तक्रारीचं निराकरण करण्यात येईल. ज्या तक्रारी दिवाणी स्वरूपाच्या आहेत किंवा गुन्हे दाखल होण्याच्या स्वरूपाच्या आहेत किंवा इतर डिपार्टमेंट संबंधात आहेत, त्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करून कमिशन निघेल ही यामागची मुख्य भूमिका आहे. या ठिकाणी माननीय दिवाणी साहेब आपणास मार्गदर्शन करतील. पहाट संस्थेच्या वतीनं गौरव महाराष्ट्राचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2025 आयोजित करण्यात आला होता. यावेळी निसर्ग संवर्धन, पशुपक्षी संवर्धन, रक्तदान, देहदान, पशुपक्ष्यांसाठी दाणापाणी अशा विविध सामाजिक उपक्रमांबद्दल निसर्गमित्र देविदास थोरात यांना समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय थोरात यांनी. मनसेच्या वतीनं धुमका टोल प्लाझा समोरील 500 मीटरचा रोड नादुरुस्त असल्यानं रास्ता रोको करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे, सचिव गजानन वैरागडे यांच्यासह शेकडो मनसैनिक उपस्थित होते. प्रशासनानं 1 महिन्याच्या अवधीत रोड दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. जय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दुमका टोल प्लाझावर रस्ता रोको करण्यात आला. गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे, हा रस्ता अपूर्ण आहे, हा रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारू नये अशा प्रकारचं 4 ते 5 आंदोलन करून झाले. 1 ते 1.5 महिन्यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने खळकटाक करून टोल फोडण्यात आला होता. तरी या ढिम्म प्रशासनाला अजून जाग आणणे, कुंभकर्णीच्या झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. या पुढचं आंदोलन टोल मुक्त असेल. जोपर्यंत रस्ता होणार नाही, टोलवर सुखसुविधा मिळणार नाही, तोपर्यंत टोल वसूल करू देणार नाही, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द आहे. जिथे अन्याय असेल तिथे मनसेच्या वतीने लात बसल्याशिवाय राहणार नाही. आताचं आंदोलन स्थगित करण्याचं कारण NHAIचे अधिकारी तुमच्या समोर ग्वाही देत आहेत. त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही आजचं आंदोलन स्थगित करत आहे. बोला. किती दिवसांनी तुम्ही रोड करणार? आता हे राहिलेले जे काम आहे आम्ही याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलेला आहे आणि 1 महिन्याच्या आत जास्तीत जास्त मी 1.5 महिना म्हणत आहे, पण 1 महिन्याच्या आत आम्ही हे काम पूर्ण करू देऊ. जेवढी लँड अवेलेबल आहे तेवढ्या लँडमध्ये आम्ही त्याला काम करू देऊ. आणि मी जे शब्द दिलेला आहे याच्यानंतर जो 15 दिवस 2 महिने आम्ही 2 महिन्याचा टाईम यांना देतो. 2 महिन्यात रस्ता दुरुस्त झाला नाही, टोलवर सुविधा भेटल्या नाही तर मी टोल मुक्त करेल. यामध्ये तुमच्या प्रशासनाला कोणी आडू येणार नाही आणि जिथे कोणी आडू येईल त्याच्या कंबट्यात लात घातल्या जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हाक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमरखेडचे रहिवासी ज्ञानेश्वर संभाजी पवार यांना उमरखेड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेनं त्यांचे मागील व्यवहार पाहून पुढील व्यवहार सुरक्षित चालावे या हेतूनं त्यांना नवीन क्रेडिट कार्ड देण्यात आलं होतं. परंतु क्रेडिट कार्ड वापर करत असताना त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्यावर त्यांना सांगण्यात आलं की तुमचे आजपर्यंतचे जे काही व्यवहार झाले त्याच्यावरचं व्याज तुम्हाला माफ केलं जाईल असं प्रलोभन देऊन संबंधित बँकेच्या अकाउंटबद्दलची माहिती घेऊन त्यांच्याकडून सलग 3 दिवस OTP मागवण्यात आले. आजपर्यंत झालेल्या व्यवहाराचे मुद्दल आणि व्याज मिळून तुमचे पैसे 3 दिवसात परत तुमच्या अकाउंटला जमा होतील असं सांगण्यात आलं. ज्ञानेश्वर पवार यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन OTPचे नंबर सांगून आपले खाते आपल्याच हाताने रिकामी केले. त्यांच्या खात्यामधून तब्बल 72,000च्या जवळपास रक्कम काढून घेण्यात आली.
एवढ्या मोठ्या रकमेचा गंडा घालून परस्पर रक्कम काढल्याची घटना उमरखेड शहरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। या प्रकरणी जवळच्या उमरखेड येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। भैया इकडे बघ, ताई इकडे बघा माझ्याकडं। हे तुमच्या घरी किती वाजता आलेत बँकेचे अधिकारी, जरा सांगता येईल का आम्हाला? अलीकडे जरा। आता येऊन 5 मिनिट झालेत। तुम्हाला काय विचारलं त्यांनी? साहेबाचं घर आहे का, म्हणजे ॲड्रेस त्यांचा हेच आहे का? बरं, म्हणजे संबंधित झालेल्या कधी तुमच्या त्या बँकेच्या कार्डाच्या याच्यासाठी विचारणा करण्यासाठी घरी आले होते? ठीक आहे, तुम्हीच आहेत ना हा झालेला जो प्रकार आहे? हो। काय झालं होतं जरा सांगता येईल का आम्हाला? सर हे मला एक फ्रॉड कॉल आला होता। हां, त्यांनी OTP मागितली मला। हां, OTP मागितल्याच्या नंतर मी म्हणलं बा प्रत्येक वेळेस साहेब लोकांचे फोन येतात। हां, मी होतो त्या दिवशी गडबडीमध्ये गाडीवर, हां, माझ्यासोबत एक माझा मेवना होता हां, आणि त्यांना म्हणलं बा ते OTP मागायला लागले मला, हां, तर मला काही कळत नाही, त्यांच्याजवळ दिला मी मोबाईल। हां, मग त्यांनी काय केलं, ते OTP दिला समोरच्याला दिला? हां, समोरच्याला OTP दिल्याच्या नंतर मग काय झालं, परत त्यांनी काय केलं, पहिले 10,000 काहीतरी काढले, हां, त्याच्यानंतर OTP मागितली, पुन्हा काढले पैसे, हां, असे करत करत माझे पूर्ण पैसे काढून घेतले। किती गेले तुमच्या अकाउंटचे? तरी कमीत कमी 65,000 65,000 रुपये? 65,000चं त्याचं बिल होतं। हां, ते पूर्णच थोडे थोड्यानं काढून घेतले त्यांनी। बरं, आणि त्याचं बिल झालं आता 83,000 काहीतरी झालेलं, त्याचं व्याज लागलं त्याला। हां, संबंधित तुमचे जवळपास 65,000 अकाउंटमधून ट्रान्सफर केले गेले तुम्ही OTP दिल्यामुळे? हो। त्याच्यानंतर तुम्ही पुढची स्टेप काय घेतली? मग मी यवतमाळला गेलो। हां, माझ्यासोबत माझ्या मित्राचे ते भाषा आहे, हां, त्याच्यासोबत त्यांची जराशी माहिती घेतली। पोलीस स्टेशनला कळवलं नव्हतं का? ऐकून ते का ना, मी पहिले याच्यात गेलो, उमरखेड पोलीस स्टेशन? पहिले यवतमाळला गेलो। यवतमाळला गेल्याच्या नंतर त्या साहेबांनी सांगितले बा तुम्ही कंप्लीट पोलीस स्टेशनमध्ये करा। बरं, मग पोलीस स्टेशनमध्ये सांगितल्याच्या नंतर हां, मग साहेब लोक काय म्हणले बा हे फ्रॉड कॉल आहे म्हणले, याचं काही होत नाही म्हणले। हां, म्हणलं हो की न हो, हां, तुम्ही मग आमची कंप्लीट तर घ्या। SBI ला कंप्लेंट दिली तुम्ही, रजिस्टर केली? कंप्लेंट देऊन किती दिवस झाले आज? आता त्याच्यावर तारीख आहे ना। बरं, समज अंदाजे सांगा मला। बँकेमध्ये बी गेलो, बँकेला आणि पोलीस स्टेशनला कळून किती दिवस झाले आज? ज्यावेळेस मी तिथून गेलो, तिथून आलो, अहो आज किती दिवस झाले तुम्ही कळून, त्याचं सांगा ना भैया। 1 महिना झाला का 2 महिने झाले? कमीत कमी 3 महिने तरी 3 महिने झाले। 3 महिन्यानंतर आज संबंधित बँकेचे लोक तुमच्याकडे आलेत हो। की बाबा त्याची शहानिशा करण्यासाठी। आता जे रिकव्हरी झालेले पैसे आहेत त्या पैशाबद्दल पुन्हा काही पाऊल उचललं का तुम्ही? नाही, परत काही नाही उचललं? पुन्हा बँकेत गेले नाही विचारणा करण्यासाठी काय झालं त्याच्यावर? हां, पण साहेब म्हणले बा याच्याशी रिलेशन काहीच नाही हे म्हणले। हां, ते साहेब म्हणले बरं, म्हणले तर हे पैसे भरावं लागते म्हणले तुम्हाला। मी म्हणलं बरं ठीक आहे, हां, मी कंप्लेंट दिलेली आहे हां, पोलीस स्टेशनमध्ये। ज्यावेळेस माझे ते पैसे देईल त्यावेळेस मी पैसे भरून टाकल पूर्ण। बरं, ठीक आहे। मला पूर्ण नाव सांगा तुमचं? ज्ञानेश्वर संभाजी पवार। कुठला एरिया आहे तुमचा? हे सचिन नगर। सचिन नगर, राहणार उमरखेड, जिल्हा यवतमाळ। तुम्ही या ठिकाणचे रहिवासी आहेत। हे कोण आहेत बाजूला आलेले तुमचे? आता याला ओळखता तुम्ही? तुमचे मित्र आहेत। सध्या मित्राची मदत घेतली तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत? मी बाहेर होतो। बरं, यांनी कॉल केला त्यांना, ते म्हणले बा 1 वाजेमध्ये मला पाठवून द्या। हां, तर मी म्हणलं बा मी बाहेरगावी हाव, माझं येणं होत नाही, तुम्हाला 1:30 वाजता मी पूर्ण पाठवून देतो त्याची माहिती जे काय माझ्याकडे आहे ते। ठीक आहे। माझं मित्राकडे त्याच्याकडे फोटो काढलेले होते, बरं, ते मला पाठवले, मी यांना पाठवले। ठीक आहे सर, आम्हाला सांगता सर? AB धुळे आपण आलेलो आहोत उमरखेड या ठिकाणी ज्ञानेश्वर पवार यांच्या घरी। यांना जे सायबर क्राईमचा एक गुन्हा या ठिकाणी यांच्याकडून न कळत घडला, ते कुठला गुन्हा आहे आपण ते जाणून घेऊयात। नेमकं यांच्या खात्यातले पैसे अज्ञात लोकांनी कसे वळवले आणि किती पैसे गेले यांच्यासंबंधी आपण माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो। धक्कादायक हा प्रकार उमरखेड शहरामध्ये घडलेला आहे। यांना त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे। मागच्या 2 महिन्यापूर्वी सतत यांनी आतापर्यंत पाठपुरावा सगळ्या बँकेला केला, पोलीस स्टेशनला केला, पण कुठलीही आणखीन त्याच्यावर ठोस कारवाई किंवा पूर्तता झाली नाही। आणि त्यांच्यासाठी आज सरतेशेवटी यांच्या घरी जेव्हा बँकेचे अधिकारी वसुलीसाठी आले होते, कशाच्या? तर क्रेडिट कार्ड यांनी घेतलं होतं स्टेट बँकेकडून। त्या क्रेडिट कार्डच्या मदतातून काहीतरी अज्ञात लोकांनी यांना OTPच्या द्वारे जे पैसे यांचे जे काढून घेतलेत, पैशाचा आकडा जवळपास 70,000च्या जवळपास होता, तो आकडा आपण जाणून घेण्यासाठी आणि झालेला कथित प्रकार या आपण ऐकून घेण्यासाठी आता सध्या ऐकून घेऊ ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। काय झालं होतं नेमकं आम्हाला सांगता येईल का? मला ते सरांनी कॉल केला होता
की तुमचं क्रेडिट कार्डमधले पैसे भरले नाही आहे, कधी भरणार? तर त्यांना मी सांगितलं की बा पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लेंट केलेली आहे की माझे फ्रॉड कॉल आला होता मला आणि त्याच्यानंतर परत त्यांनी कॉल केला मला की त्यांना ते मी सांगितलं होतं की बा आज मी कामावर आहो आणि माझं तुमच्यासोबत काही बोलणं होत नाही. तर ते मला म्हणले की बा जे पोलीस स्टेशनमध्ये जे तुम्ही दिलेलं आहे ते माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. तर त्यांना मी सांगितलं होतं की बा 1:30 वाजता तुम्हाला मी पाठवतो. तर 1:30 वाजतेपर्यंत 1 वाजता मी घरी आलो. घरी आल्याच्यानंतर त्यांना मी पाठवल्याच्यानंतर परत आहे ना त्यांनी मला कॉल केला होता की बा हे काय बरोबर दिसन झालं. तर मला म्हणले बा तुम्ही करोडी रोडला आलेला आहो आणि तुमचा ॲड्रेस द्या म्हणल्याच्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की बा घरी कोणी नाही आहे, आमच्या घरचे बाहेर गेलेले होते. तर मग त्यांनी तरी पण आले ते आपल्या घरी, पण त्यांना सांगितलं होतं की बा मी उद्याला तुम्हाला सुट्टी घेतो कामावरून आणि तुम्हाला जे काय आहे जे दाखवायचं आहे ते परत मी तुम्हाला उद्याला दाखवून देतो. कोण आलं होतं तुमच्याकडं? ते साहेब आले होते बँकेचे. कोण्या बँकेचे? आता SBI म्हणजे कार्डाचे जे आहे त्याच्याकडून आले होते ते. बरं. SBI बँकेकडून आले होते तुमच्याकडे वसुलीसाठी तुमच्या पैशाच्या? हो. तुम्ही काय घेतलं होतं SBI बँकेचं? SBI बँकेचं क्रेडिट कार्ड दिलं होतं मला त्यांनी. किती होती लिमिट त्याची? त्याची लिमिट होती 1 लाख रुपये. बरं. तर मी पैसे काढायचं टाकायचं तर त्याच्यामध्ये कधी कधी माझ्याकडे पैसे राहायचे नाही. तर असं करत करत त्याचं म्हणजे कमी झालं त्याचं. ते मला कधी मिळालं होतं क्रेडिट कार्ड? आता त्याचं तारीख माहिती नाही. बरं. पण तरी पण मला कमीत कमी दोन किती महिन्यापासून करत होते त्याचा? मी घेतलं तेव्हापासूनच वापर करत होतो. तुम्हाला मिळालं कधी क्रेडिट कार्ड? तर 2 वर्ष झाली असेल किंवा 2 वर्ष झालं होते क्रेडिट कार्ड तुमच्याकडे दिलं होतं? हा, माझ्याकडे. आणि हा प्रकार कधी झाला तुमचा? तुमचा वळती करून घ्यायचा अज्ञात लोकांकडून? तर हे कसं झालं, मी ज्यावेळेस कामाला जायचं ना तर मला पहिले स्टार्टला कॉल आला होता की ज्ञानेश्वर पवार बोलता का? तर मी म्हटलं ठीक आहे बोलतो. तर तुमचं क्रेडिट कार्डमधून पैसे 25,000 काहीतरी मी उचल केली होती. तर मला ही कधी भरता म्हणून सांगितलं होतं. तर मग मी म्हटलं बा माझी तारीखच नाही आलेली आहे तर मी माझ्या तारखेवर भरतो. तरी पण माझ्याकडे पैसे नव्हते तर मी 10 रुपये टक्क्यानं पैसे काढले लोकांकडून आणि त्यांनी मला जसं सांगितलं मी तसं सांगितलं. मी काय विचारलं त्यांनी तुम्हाला? त्यांनी मला त्यांनी OTP मागितली पहिली स्टार्टला. OTP मागितली तर मी म्हटलं बा मी तसं देऊ शकत नाही. तरी पण ते म्हणले बा तुमचं चेक करायचं आहे म्हणजे असे बरेचसे काही त्यांनी बोलली मला ते. तर व्हॉट्सअपला माझ्या त्याचे जे ID पाठवली स्टेट बँकेची. तर मला त्याच्यावर जरासा डाऊट आलाच होता तरी पण तरी बी ते बार कॉल करतच राहिलं. मग ते डिप्रेशनमध्ये मी टेन्शनमध्ये असल्यामुळं आहे की नाही त्याला मी गलतीनं दिल्याच्या नंतर त्यांनी पहिले पैसे काय काढून घेतले. परत मग ज्या दिवशी मी माझं कार्ड मी क्लिअर केलं त्या दिवशी मला त्यांनी कॉल केला होता. एका दिवशी पैसे गेले का तुमच्या अलग अलग दिवशी गेले? नाही अलग अलग गेले. किती गेलेत अलग अलग दिवशी? तर ते माझ्या मोबाईलमधून ते हे केलं का थोडंफार आम्हाला? आता ते याच्यात बघावं लागलं मला. बरं. कधी 10,000 9,000 असं काहीतरी त्यांनी काढलेले आहे. किती वेळेस तुमचे OTP मागितले त्यांनी? ते कमीत कमी 4-5 वेळेस. 4-5 वेळेस OTP गेलेत. तुम्हाला 4-5 वेळेस OTP देताना कळालं नाही का तुम्हाला? कळालं पण ते माझं डोकं चाललं नाही ना. ते बार ते दाखवायला लागलं होतं ना की एकदा तुम्हाला चेक करता आलं असतं ना आपले पैसे कोण काढून घेतले, मग दुसरं सावधगिरीचं पवित्रात घेता आलं असतं ना तुम्हाला. हो. तर मला म्हणे 72 घंट्यानं तुझे पैसे जे 1 लाख रुपये जे त्याचं जे आहे म्हणे कॅपिटिशी तर 1 लाखाच्या वर येते म्हणे मला वापस. तर मी म्हणलो बा किती वेळामध्ये येते? तर 72 घंट्याने येते म्हणे. मग मी 3 म्हणजे 72 घंटे म्हणजे 3 दिवस तर थांबावं लागेल ना. 3 दिवस थांबावं लागेल ना. तर 3 दिवसाच्या बाद त्याला कॉल करायला लागलो. हो तुमचं चालूच आहे. टाकतो करायला लागलं मला. आणि माझा आधार कार्ड मागायला लागलं, माझं जन्मतारीख मागायला लागलं. मी म्हणलं बा तुला जन्मतारीख देत नाही काहीच देत नाही. तुझं मला ऑफिसचं नाव दाखव आणि सर्व मला तुझा ॲड्रेस दे. माझा तू जसा ॲड्रेस मागायला तसा मला तू ॲड्रेस दे ना, मी तिथं येऊन पैसे भरतो म्हणलं. त्याने दिला का ॲड्रेस तुम्हाला? नाही दिलाच नाही. त्याने 1 वेळेस मला व्हिडिओ कॉल केला होता आणि ते IDच दाखवायला लागलं फक्त. त्याचा चेहराच दाखवून झालं. त्याच्यानंतर मग काय तुमच्या लक्षात आलं? तुम्ही काय केली? मी मग काय केलं की माझा एक मित्र आहे, मित्राचा भाषा आहे, त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी मला माहिती सांगली की बा यवतमाळला जावं लागते. यवतमाळला जाऊन त्याच्यावर कंप्लेंट करावं लागते आपल्याला.
मग तिथं गेल्याच्या नंतर मग यवतमाळला गेलो आम्ही दोघं तिघजणं. तर गेल्याच्या नंतर मग तिथं आम्ही जे समस्या जी होती ते त्यांनी सांगितलं. आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनी म्हणले बा इथं जमत नाही म्हणले, तुम्हाला उंबरखेडला द्यावं लागते म्हणले. बाबा म्हणलं ते मॅटर कसं करायचं तयार, कसं द्यायचं. मग त्यांनी सांगितलं असं असं द्यायचं, असं पोलीस स्टेशनमध्ये द्यायचं. पोलीस स्टेशनमधून मग तुम्हाला ते बँकेत जर समजा द्यायचं असेल तुम्ही जाऊ शकता म्हणले. तुम्हाला कोणा सांगितलं उमरखेडला जा परत यवतमाळहून? यवतमाळला तिथल्या जिथं आम्ही ज्या बँकेमध्ये आपलं बँक मॅनेजर पैसे गेलते यवतमाळच्या का तिथं पोलीस स्टेशनला गेलते यवतमाळच्या पोलीस स्टेशनमध्ये नाही, ते याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. कुठल्या ऑफिसला गेलते? हो, तर त्याचं नाव तर ते आता माझ्या मित्रालाच माहिती आहे. बरं, मला काय तेवढं हे तुम्ही कंप्लेंट जाऊन तिथं कुठल्या ऑफिसला तुम्हाला माहित नाही, तर मग उमरखेडला कोणी पाठवलं तुम्हाला? त्यांनीच, त्या सरांनीच पाठवलं. त्याचा नंबर घेतला होता पण माझ्या मित्राकडे आहे. पण कुठल्या शाखेचे सर होते, कुठल्या ऑफिसचे होते सांगता येईल का आम्हाला? तर तेवढं काही माहिती नाही सर मला. बरं, एकूण तुमची रक्कम किती गेली आम्हाला सांगता येईल? माझी रक्कम त्याच्यामध्ये माझं होतं 65,000 रुपये त्याचं काढायची कॅपॅसिटी होती. तर त्यांनी काय केलं, थोडे 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 पैसे काढून तरी आता 72,000पर्यंत काहीतरी झालं होतं मागच्या महिन्यामध्ये. तर आता 83,000 काहीतरी दाखवावं लागलं त्याच्यावर मेसेजवर. तर त्याचं ते काय काय व्याज वाढलं ते त्यांनी मेसेज मला पाठवावं लागले. आणि मग आज त्या सरांनी माझ्या घरीच आली डायरेक्ट, त्यांना सांगून फिरलं. आता तुमच्या घरी आलेले कुठले सर होते? ते त्यांनी नाव सांगितलं नाही ना मला सर, कारण की ते तुम्ही तर म्हणलात ना बँकेकडून माणसं आलेत आमच्याकडं. सुरुवातीला आम्ही जेव्हा तुमच्या घराच्या बाहेर आलो जेव्हा आम्ही तुमची पहिली ध्वनी फीत घेतली त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की नागपूरची माणसं आहेत. हे नागपूरहून लोक आले होते का? त्यांनी मला नाव नाही सांगितले सर. मी त्यांना बँकेचे म्हणून सांगितलं? बँकेचे त्याच्याकडे आयडी नव्हती, काहीच नाही सर. कारण की आयडी जर असती तर मी ओळखलं असतं त्यांना. मग तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करायची ना अशाबाबत? हो, करायची आहे ना. करायची आहे. आणखीन काही केली नाही तुम्ही? केली नाही अजून. बरं, आता हे आपण पाहिलं हे ज्ञानेश्वर पवार होते, यांच्यासोबत जे धोकाधडीचा प्रकार झाला उमरखेडमध्ये क्राईम याच्या बाबतीत, जे बँकेचे यांच्याकडे जे क्रेडिट कार्ड होतं, क्रेडिट कार्डचा वापर यांच्याच खात्यामधून ज्यांची लिमिट होती 1 लाख रुपये, त्या लिमिटमधून यांचे 82,000 रुपये जवळपास वळती केलेले आहे. आता यांचं म्हणणं पडलं की मला त्यांनी 2-4 वेळेस त्यांनी मागितलं, 2-4 वेळेस माझे पैसे गेलेले आहेत. आणि असं नाही की मला थोडीशी त्यांनी लालूच दाखवली, त्यांच्या बोलण्यातून आपल्याला समजलं. असे प्रकार जे व्हायले याच्यावर कुठेतरी आळा पोलीस खात्यामार्फत किंवा वरच्या शासनामार्फत, बँकेच्या याच्यामार्फत, निर्बंध बँकवाल्यांनी तरी याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे. असा जे लोक व्हायलेत याच्यावर कुठेतरी आळा घातला पाहिजे. निश्चितच रिझर्व्ह बँकेनं सुद्धा काही असे टर्म कंडिशन, काही नियम या लोकांना घालून दिले पाहिजे, जेणेकरून अशा लोकांची फसवेगिरी परत होणार नाही बँकेच्या मार्फत. बँकेचे जे क्रेडिट कार्ड देताना 10 वेळेस चाळणी करतात. मग अशा लोकांना जेव्हा हे मदतीचा हात मागतात किंवा आमच्या क्रेडिट कार्डचा मिसयूज कोणी करत आहे त्यावेळेस का बरं त्याची दक्षता घेत नाहीत? निश्चित सुकळी जहागीर या ठिकाणी असलेले ज्ञानप्रकाश विद्यालय या शाळेमध्ये न्यूज मराठी 24/7च्या प्रतिनिधींनी धावती भेट दिली. जवळपास 450 विद्यार्थी असून माजी आमदार प्रकाश पाटील देवस्कर यांनी शाळेचा नंदनवन करून त्या भागातल्या लोकांचं भविष्य घडवलंय असंच म्हणावं लागेल. ते या शाळेचे फाउंडर मेंबर आहेत आणि शाळेला आजपर्यंत शिक्षणाच्या बाबतीत कुठल्याच प्रकारची कमी न ठेवता राजकारण बाजूला ठेवलं आणि विद्यार्थी घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दुपारच्या भोजनावेळी खिचडी दिली जाते. याबद्दल आमच्या प्रतिनिधींनी इथल्या विद्यार्थ्यांशी बातचीत केली. विद्यार्थ्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. आपण आलेलो आहोत सुकळी या ठिकाणी. सुकळीच्या ज्ञानप्रसाद विद्यालयामध्ये सुकळी या ठिकाणी आपण जाणून घेऊया तिथल्या काही प्रतिक्रिया. इथं काही शिक्षक वृद्ध आपल्या या ठिकाणी जमलेले आहेत. आत्ताच आम्ही शाळेचा आढावा घेतला आहे. शाळेच्या मधल्या वेळेची वेळ झाली होती मुलांची डबे खायची. डब्याचा सुद्धा आढावा आम्ही पाहिला. इथं खरोखरच शाळेच्या वतीनं इथं विद्यार्थ्यांना एक चांगली सुविधा आम्ही डोळ्याने पाहिली इथं प्रदान होत असताना. या शाळेनं खरोखरच चांगले विद्यार्थीसुद्धा घडवलेले आहेत असं आत्तापर्यंत आम्ही पाहिलेलं आहे. शाळेचा एक चांगला उच्चांक या शाळेतून म्हणजे विद्यार्थी घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा उमरखेड तालुक्यामधून आपल्याला पाहावयाचा आत्तापर्यंत मिळालेला आहे. शाळेच्या काही शिक्षक लोकांवर आपण जाणून घेऊयात. सर नमस्कार. आम्ही न्यूज 24 मराठी TV चॅनलकडून आलो आपल्या शाळेची एक धावती भेट घेण्यासाठी. शाळेच्या एक चांगल्या आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या कामगिरीबद्दल, आपल्या शाळेचं नाव यवतमाळ जिल्ह्यात झळकलेलंच आहे, पण याच्यापुढे शाळेची कुठली कामगिरी कशी राहिली याबद्दल थोडंसं आम्हाला आढावा द्या सर. आमच्या शाळेमध्ये जवळपास सेमी इंग्लिशच्या 5 बॅच निघालेल्या आहेत आणि त्या सर्व बॅचचा निकाल एकदम उत्कृष्ट असा आहे. ग्रामीण भागामध्ये सेमी इंग्लिशमधून शिक्षण देणारी ही सुकळी जहागीरची शाळा
तसेच या शाळेला आम्ही रेल्वे कलरचा लूक दिलेला आहे, त्यामुळं शाळेचा परिसर आकर्षित दिसतो आणि आजूबाजूला झाडीसुद्धा आहेत, त्यामुळं नयनरम्य असं इथले वातावरण आहे. हायवे गेल्यामुळं अगोदर आमच्या शाळेला समोरून कंपाऊंड होतं तारेचं, पण हायवेमध्ये काही भाग गेल्यामुळे आता आम्हाला नंतर हे कंपाऊंड करायचे आहे. बाकी सगळं आमचं वॉल कंपाऊंड बाकी बाजूला आहे. या शाळेचे पी ए दुधे सर मुख्याध्यापक होते, काही कामानिमित्त बाहेरगावी गेले, त्यांच्या वतीनं आपण आता देशमुख सर यांच्याशी आपण वार्तालाप करत आहोत. देशमुख सरचे बाकी हे आहेत सहकारी, आपण थोडंसं त्यांच्याकडून जाऊ. सर आपलं नाव काय सर? साईनाथ कदम. साईनाथ कदम. काय सांगाल सर आपल्या शाळेबद्दल? नाही, छान आहे शाळा. छान आहे तुमचा उपक्रम सर. आता आम्ही पाहिला, खरोखर तुम्हाला विद्यार्थ्यांना जे तुम्ही ट्रीटमेंट द्यायले एक चांगली आणि आनंदाची बातमी आम्हाला थोडंसं आजूबाजूच्या शाळेच्या याच्यात पाहिलं, परिसरामध्ये एक वेगळी आम्हाला काहीतरी दिसून आली आणि निश्चितच आम्हाला वाटते विद्यार्थीच्या चेहऱ्यावर जे आनंद थोडासा हे पाहिला ते इतर शाळेच्या याच्यावर आम्हाला आतापर्यंत काही दिसून आलेलं नाही. तर विद्यार्थी घडवण्यामध्ये आता जे तुमचे पेपर चालू आहेत, या पेपरबद्दल काय सांगाल? कशाचे पेपर चालू होते? पेपर आमचे प्रथम सत्रांचे. प्रथम सत्र चालू हो, हो. होते. कोणत्या वर्गाचे होते? सर्वच 5 ते 10. 5 ते 10 हायस्कूलचे आपले. हायस्कूलचे. आपण जाऊन घेऊयात आणखीन सरांकडून. सर आपला परिचय सर? मी सखाराम परशुराम आठवरे, ज्ञानप्रकाश विद्यालय सुकळी. सर आपण कोणत्या तुकडीचे हे करता सर? हां, मी वर्ग 5वी ते 7वीला गणित हा विषय शिकवतो. बरं. किती वेळ झाले सर आपल्याला या शाळेमध्ये? 2003 पासून आस्थागायत इथल्या इथंच आहो. सरांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे शाळेमध्ये, एक ते विद्यार्थी घडवण्यात आणि पुढाकार करण्यामध्ये. आपण जाणून घेऊयात. सर नमस्कार, आपला परिचय? नमस्कार सर, माझं नाव गजानन साखरे. माझं कला शिक्षण याच्यामध्ये माझं एज्युकेशन झालेलं आहे. विद्यार्थ्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, शाळा परिपूर्णरित्या आहे सगळ्या दृष्टिकोनातून. स्टाफ पूर्ण चांगला परिपूर्ण शिकवतो. बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास या शाळेमध्ये झालेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आहे ते पूर्ण आम्हाला दिसते आणि त्याचा शोध घेत असतात. प्रत्येक शिक्षक आमचं मेहनत करतो आणि त्याच्यामुळे आमचा रिझल्ट या शाळेला आतापर्यंत मिळालेला आहे. आणि सगळे आजूबाजूचे विद्यार्थी जे आहेत खेड्यातील आहेत त्यांना घडवणं म्हणजे खूप मुश्किलाचं काम, कठीण पातळीवरचं काम आमचे शिक्षक मेहनत घेऊन करतात आणि आमचे मुख्याध्यापकसुद्धा मेहनतीनं पूर्ण काम करून आमच्याकडून घेतात आणि असं सहकार्य त्यांनी शाळेचा खूप सिंहाचा वाटा आहे. या वाट्यामध्ये सगळे सहकारी आम्ही सहभागी आहोत. सर आपला परिचय सर? माझं नाव संजय मारुती आंबोरे. मी इयत्ता 5वी ते 7वीला हिंदी विषय शिकवतो. सर आणि आमचा परिसर, या परिसरामध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत आणि सर्व विद्यार्थी उमरखेडला परीक्षा देतात आणि तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा देऊन त्याच्याबरोबर आमच्या इथला रिझल्ट पण चांगला आहे आणि प्रतिसाद पण चांगला आहे. 370 विद्यार्थी एकूण आमच्या शाळेमध्ये आहेत. बरं सर नमस्कार, आपला परिचय? राजानाथ चिमणाजी काळभांडे. बरं सर, सेवक आहे. सेवक आहेत तुम्ही. आता आपण जाऊन घेऊयात. मॅडम आपण थोडक्यात हे द्या परिचय. माझं नाव संजीवनी नारायणराव कोनाळे. मी सहशिक्षिका 2003 पासून या शाळेमध्ये जॉईनिंग आहे माझी. आमची शाळा अतिशय उत्कृष्ट अशी शाळा आहे. उमरखेडच्या जवळ असूनही आमची विद्यार्थी संख्या अतिशय उत्कृष्ट आहे आणि मध्ये नॉलेज देखील खूप भरपूर आहे. सर्व विषयांचं ज्ञान त्यांना आम्ही देत असतो. या व्यतिरिक्त आम्ही सामान्य ज्ञान, विविध अशा स्पर्धा घेतो, विविध उपक्रम देखील घेत असतो. चित्रकला स्पर्धा असेल किंवा इतर स्पर्धा असतील किंवा आमच्या समित्या असतील त्यामध्ये विद्यार्थी हिरिरीने सहभाग घेत असतात. अतिशय सुंदर आमची शाळा ज्ञानप्रकाश विद्यालय सुकळी. आणि आमचं टीमवर्क असते, एकटं कोणीच काम करत नाही, सर्वांनी एकत्रित मिळून काम करतात. त्यामुळं आमचा रिझल्ट नंबर 1वर आहे. हे होते ज्ञानप्रकाश शाळेचे शिक्षक वृंद आणि शिक्षिका यांनी सुद्धा ज्ञानप्रकाश शाळेबद्दलची खरोखरच विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर टाकण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आपल्याला दिसून आलेलाच आहे. आणि निश्चितच यांचे जे विद्यार्थी आहेत कला कौशल्यामध्ये अग्रेसर आपल्याला उमरखेड तालुक्यात, यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत चमकलेले हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. निश्चितच या शाळेला पुढील वाटचालीसाठी आम्ही न्यूज 24 मराठीच्या वतीनं आम्ही एक शुभेच्छा देतो. थँक्यू सर. थँक्यू सर. या इकडे या. रामू समोर आहे. आपण जाणून
ढानकी नगरपंचायत अंतर्गत काही विभागांमध्ये नगरपंचायतीच्या अगोदर कार्यरत असलेल्या तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या गैरजबाबदारीपणामुळे इथले नागरिक त्रस्त झालेत. त्यांच्यावर संप करण्याची वेळ आली. हा 20 फूट रुंदीचा शनी मंदिरापर्यंतचा मार्ग मोकळा करून देण्यात यावा. तसंच आम्ही जे आवेदन नगरपंचायतीला या अगोदर केलं होतं त्यावरून विचार करून त्याच पद्धतीनं आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा. अशा प्रकारचं निवेदन वारंवार देऊन सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही, असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. आपण ढानकी शहरामध्ये या उपोषणस्थळी आलेलो आहोत. इथं काही प्रतिष्ठित मंडळी आलेली आहेत BJPच्या पक्षाकडून. त्यांच्याकडून काही उपोषणासंबंधी आपण काही माहिती जाणून घेऊया. इथं वर्माजी आलेले आहेत. वर्माजी, आम्हाला सांगता येईल काय नेमकं या उपोषणाला तुम्ही भेट देण्यासाठी आलात, काय सांगाल आम्हाला? वास्तविक उपोषण जे यांनी करायले तर याच्या आधी जवळपास आहे ना 6 ते 7 महिन्यापूर्वीपासून आहे ना त्यांचा 6-7 महिन्यापूर्वीपासून त्यांचा आहे ना ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा चालू आहे. कागदोपत्री त्यांनी आहे ना नगरपंचायतला आहे ना वेळोवेळी सगळे कागद पुरवले, सगळ्या गोष्टी आहेत. आता ते त्यांचा नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी त्या गोष्टीला आहे ना समजा व्यवस्थित पाहिजे तसं आहे ना प्रतिसाद दिला नाही. तर हे समजल्यानंतर यांनी इथं उपोषण केलेलं आहे आणि त्या उपोषणाला आहे ना आपण इथं सदिच्छा भेट देत आहोत. चुकीच्या मार्गाने अगर समजा काही होत असेल तर त्याला 100% न्याय मिळायला पाहिजे. त्या हिशोबानं आम्ही यांच्या भेटीला आलेलो आणि यांना आहे ना 100% आमचं आहे ना सहकार्य राहील, जाहीर पाठिंबा आहे. आपण पाहिलं या ठिकाणी सुद्धा हे वर्माजी आले, त्यांनी सुद्धा सांगितलं चुकीच्या मार्गाने कुठले गैरकृत्याच्या मार्गाने यांना कुठचा अडथळा येऊ नये, सदरी चांगल्या गोष्टी घडाव्यात याच्यासाठी आणि त्यांना धावती भेट देऊन एक सदिच्छा देऊन एक सपोर्ट यांच्या पाठीशी यांनी दाखवलेला आहे की आम्ही सुद्धा तुमच्या सदैव पाठीशी आहोत. आतापर्यंत होतो, याच्यानंतरही राहील. आणि निश्चितच यांच्यासारखेचा असे राजकारणी नेतेचं सदैव चांगल्या लोकांच्या पाठीशी असेल तर त्या गावचा, त्या एरियाचा आणि त्या व्यक्तीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. न्यूज मराठी 24/7 परिमल सोबत AB धुळे. आपण आलेलो ढानकी या शहरामध्ये. इथं ढानकी या शहरामध्ये काही ढानकीचे रहिवासी असलेले काही लोकांकडून आपण जाणून घेऊयात. हे लोक उपोषणासाठी बसलेले आहेत. यांना अशी काय गरज पडली उपोषणाला बसायची? नेमकं उपोषणासाठी यांनी जो मार्ग एक पत्करला, अगदी हे शेतकरी लोक आहेत. शेताचं अन्नधान्य जे काढायची आज वेळ आली. 4 दिवस झाला पाण्याची थोडीशी ते पाण्यापासून थोडेसे वाचलेत. सूर्यप्रकाश निघून 2 दिवस झाले नाही. या लोकांना आज ते शेताचे कामं सोडून रस्त्यावर येऊन बसायचं काम पडलं. या नगरपालिका पंचायतीच्या वतीने यांना जो नाहक त्रास व्हायला, या त्रासाच्या संबंधी आपण काही जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. नेमकं काय प्रकार आहे, कुठला नाही, थोडंसं आम्हाला कानावर ज्या गोष्टी आल्या होत्या त्या गोष्टी अशा आल्या होत्या की हे लोक बेमुदत आमरण उपोषणासाठी इथं बसणार होते. आता सध्या तरी यांचं आम्हाला उपोषण दिसत आहे. उपोषणाचं यांचं 8 ऑक्टोबर 2025 पासून यांनी उपोषण चालू केलं म्हणून आम्हाला संबंधित लोकांनी एक तर कळालं होतं. त्याची शहानिशा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि अशा यांच्या हे होतं की रोडवरील यांचा 20 फुटाचा जे रस्ता होता ते आम्हाला मोकळा करून देणं. यांचा जे जायचा रस्ता आहे 20 फुटाचा ते मोकळा करून देण्यात यावा. आणि हनुमान मंदिराकडे जाणारा जो 20 फुटाचा रस्ता आहे तिथपर्यंत हा रस्ता मोकळा करून द्यावा. यांनी वारंवार निवेदनं नगरपंचायतीला यांनी दिले होते, पण कुठल्याही पंचायतीने यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल उचलले नाही. यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि यांच्या गोष्टीकडे गौण करून आपल्या नेहमीच्या पद्धतीनं कार्य यांना डावलं कार्यपद्धतीनं. आणि यांनी नेमकी हाक कोणाला मागायची? अखेरला सरते शेवटी कंटाळून यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. नेमकं आपण जाणून घेऊयात नेमकं इथं काय झालं प्रकार. नमस्कार, आम्ही न्यूज 24 मराठी याच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत. संबंधित हा जो प्रकार आहे आम्हाला दिसायला इथं काही महिला मंडळी दिसली, काही पुरुष मंडळी दिसली. तुम्ही सगळे संबंधित या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाचा नेमका काय आहे तुमचा हेतू, कशासाठी तुम्ही एकंदरीत झाले याच्याबद्दल आम्हाला स्पष्टीकरण देता का? नमस्कार, मी प्रथमतः रवी मारुती हरकरे, प्रभाग क्रमांक 9चा नागरिक. इथं जे आम्ही आमरण उपोषणाचे जे बसलेलो आहोत ते फक्त आमची पहिली मागणी आहे. इथं असलेले अतिक्रमण 20 फुटाच्या रोडवर जे असलेले अतिक्रमण ते हटवण्यात यावं. दुसरी मागणी आमची जी आहे ती हनुमान मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे ते 20 फुटांचा आमचा मोकळा करून देणे. तसेच आमची तिसरी मागणी आहे इथं जे असलेले जे मोठे वाहने आहेत, जड वाहने आहेत, ते रस्ते मोठे वाहने इथं लावू नये. चौथी मागणी आमची अशी आहे इथं असणारे रस्त्यामध्ये पाईपलाईन, नळाची पाईपलाईन करून देणे, आम्हाला पाणी उपलब्ध करून देणे.
पाचवी मागणी आमची अशी आहे, इथं असलेले बांधकामचे जे रस्ते जे आहेत ते सिमेंटचे रस्ते परिपूर्ण बांधकाम करून देणे. आमच्या अशा एकूण 6 मागण्या आहेत. तुमच्या 6 मागण्या आहेत. तुम्ही याच्या अगोदर किती दिवस निवेदन दिले होते नगरपंचायतीला, याच्याबद्दल काही सांगता येईल आम्हाला? यस 2024मध्ये 11मध्ये 24 तारखेला जवळपास 11 महिने झाले आम्ही पहिला अर्ज दिला होता माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे. त्यांनी या गोष्टीची कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही. आणि दुसरा अर्ज आम्ही लेखी स्वरूपात माननीय श्रीमान आपले ढानकीचे नगराध्यक्ष यांच्याकडे पण दिला होता. त्यांनी पण या गोष्टीची आमची कोणत्या गोष्टी दखल घेतली नाही. बरं, ढानकीच्या नगराध्यक्षाला तुम्ही दिला. आता जे तुमची चालू आहे बातचीत ते कोणाशी करायलेत? नगरपालिका शिओ जे आता नवीन बदलून आलेले आहेत कुरवाडे सर यांच्याकडे जो सध्याचा चार्ज आहे ढानकीचा, त्यांच्याशी तुमची चर्चा चालू आहे असं आम्हाला कानावर कळालं. ही गोष्ट खरी आहे का? त्यांनी असं सांगितलं आम्हाला. आता जस्ट आमचे ढानकी बिटरगाव स्टेशनचे ठाणेदार आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की बा तुम्हाला आमचं सहकार्य आहे. त्यांच्याशी आमचं बोलणं करून दिलं. त्यांनी सांगितलं की बा येईल त्या या 15 दिवसात तुमचं जे मत आहे ते आम्ही आमच्या स्वरूपाने करू. तुमचं आमरण उपोषण तुम्ही थांबावं, आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात एक लेटर करून देऊ. आता आपण पाहिलं इथं जे उपोषण करते आहेत त्यांनी स्वतः सांगितलं, इथले जे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत बिटरगाव पोलीस स्टेशनचे पांडुरंगजी शिंदे यांनी स्वतः येऊन इथं मध्यस्थी केली. यांनी सुद्धा उपोषणकर्त्याला सांगितलं की तुमची जी उपोषणाची कार्यपद्धती आहे याच्यामध्ये स्वतः मी हस्तक्षेप करतो. समोरच्या संबंधित अधिकाऱ्याला सांगतो की तुमच्याकडे लक्ष द्यायला, तुमची जी मागणी आहे पूर्तता करा. या मागणीतून काहीतरी मार्ग काढून तुम्हाला रिसर हा जो उपोषणाचा आहे हा मार्ग तरी तुमचा सुटेल याच्यासाठी कसोशीने ज्यांनी प्रयत्न केले यांच्याशी बोलणे केलं. इथल्या नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जे प्रशासक म्हणून नियुक्त केलेले आहे नेमकेच बदलून आलेले कुरवाडे किनवडीतून त्यांच्याशी सुद्धा बातचीत करून यांना सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला. पण कुठे प्रशासन या गोष्टीला दुजोरा देत आहे, प्रशासन लांबत आहेत, ताटत आहेत, यांच्या कुठल्याच गोष्टीला खतपाणी घालत नाही असं तरी सध्या तरी तुर्तास आम्हाला या गोष्टीहून दिसलेलं आहे. निश्चितच यांच्या जे आतापर्यंत जे पांडुरंगजी शिंदे यांनी जे लाख मोलाची कामगिरी केली या उपोषणकर्त्यांना इथे येऊन समजवण्याचा, कारण हे उपोषण शांततेच्या मार्गाने हाताळलेले आहेत. यांच्या आजपर्यंतच्या वागण्या बोलण्यावरून आम्हाला तरी जाणवलं. नाही तर हा उपोषणाचा मार्ग उद्योग झाला तर समाजकंटक या उपोषणाच्या माध्यमातून काहीतरी आणखीन अराजकता माजून याला नवीन दिशा किंवा नवीन वळण द्यायचा प्रयत्न करत आलेले आहे. पण इथं कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पांडुरंग शिंदे साहेबाच्या यानं हे लोकसुद्धा समजूतदार त्यांच्या शब्दाला विनंतीला मान देऊन उपोषण शांततेच्या मार्गाने नेत आहे. बरोबर आहे ना? आम्ही जे सांगतो ते योग्य तुमचे योग्य आहे साहेब. बरं, योग्य आहे. ते म्हणतील ते आम्हाला मान्य आहे. आम्हाला 15 दिवसाचं आम्हाला त्यानं 15 दिवसात काढून देतो म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे. याच्यावर आम्ही ठाम आहोत. आम्हाला लवकरात लवकर आम्हाला काढून देणे बस हेच मागणी आहे आमची. बस इथं ठाणेदार साहेबांनी सुद्धा यांना आश्वासन दिलं की 15 दिवसात तुमचा काय तोडगा निघेल याच्यासाठी मी प्रयत्न करेल. आणि यांच्या वतीनं पांडुरंग शिंदे यांना बोललेत शिओ नगरपालिके जे तुर्तास ज्यांच्याकडे जे कारवाई दिलेली आहे कुरवाडे म्हणून यांना सुद्धा आशा वाटायली काहीतरी. अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील किनवट दौऱ्यावर असताना बंजारा समाजानं त्यांचा ताफा सारखणी इथं अडवत त्यांना घेराव घातला. बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आपण समर्थन का करत नाही असा जाब अशोक चव्हाण यांना विचारत त्यांच्या समोर बंजारा समाजानं जोरदार घोषणाबाजी केली आणि आरक्षणाची मागणी केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी. सर आम्ही चुकीचं काहीच बोललो नाही. आमची मागणी हीच आहे सर, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत माहिती पोहोचून राज्यसभेमध्ये हा मुद्दा आपण उपस्थित करावा. सहकार्य केलं आमच्यासोबत राज्यकर्त्यांनी एकच मिशन महाराज की जय.
पूर्ण महाराष्ट्रभर आजपर्यंत 1 महिन्यापासून किमान 50पेक्षा जास्त मोर्चे झालेले आहेत आणि आमच्या भावना अशा आहेत की आजपर्यंत आपला स्टेटमेंट आलेला आहे. स्टेटमेंट असं आहे किती कामगारांनी दिलं? तुम्ही गेलं तुम्ही हा विषय नाही. आदिवासी विरुद्ध बंजारा हे भांडण सुरू झालं आहे. मराठा विरुद्ध ओबीसी भांडण सुरू झालं आहे. व्हिडिओ घेत असाल तर व्हिडिओ बंद करा म्हणजे मला मोटर बोलतो. बंद करा. सामाजिक धोका होऊन घ्यायचे. माझा मुद्दा एवढा असा आहे मी कोणालाही या बाबतीमध्ये काही भूमिका वेळ घेतलेली नाही आहे. तुमचं म्हणणं एवढंच आहे की सगळं बसवायचं असेल एकमेकांचे कुठे डिस्टर्ब न करता माझं निघतो का. आमचंही सर तोच म्हणणं आहे. एसटी आरक्षणासंदर्भात जे मूळचे आदिवासी आहेत त्यांच्या आरक्षणाला मात्र धक्का न लावता उमेदवार आदिवासी ते चालू आहे. तिकडं तुमचं विरुद्ध बंजारा वर्सेस आदिवासी पण आमची मागणी तर रास्ता आहे सर. त्यांचा मोर्चा होता आमदारांचा मोर्चा होता. तसंच तुम्ही व्हिडिओ बंद करा ना. या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आज एवढंच. अशाच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.